माहेर वाशे हा एक कन्सेप्ट आपल्याला म्हणावी लागेल की जी जनरली आपल्या समाजात रुजू असलेली अशी सगळ्यांना माहिती असलेली अशी ही कन्सेप्ट खरं तर आहे. पण ही आमच्या अनाथ मुलींसाठी, आमच्या अनाथ ज्या 18 वर्षापर्यंत संस्थेत राहतात आणि त्याच्यानंतर त्या कुठेतरी लग्न होऊन गेलेल्या असतात. माझ्या ऑर्फन मुलीला आई वडिलांची गरज आहे, त्यामुळे एक वडील होऊन चालणार नाही, एक आई होऊन चालणार नाही, तो दोघंही आई वडील असे पालक त्याला लागते. म्हणून या सगळ्याचा विचार करून 64 जणांची आमची आता तर्पण फाउंडेशन ही डायरेक्टर्सची टीम आहे. ती त्या त्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे आणि येणारी ऑर्फन जी वेगवेगळ्या जिल्ह्यातून बाहेर पडतात 18 वर्षानंतर, तर त्या सगळ्यांना एकत्रित करून त्यांचं रिहॅबिलिटेशन सोपं आणि सुकर कसं होईल यासाठी आम्ही सगळे प्रयत्नरत असतो. महिलांचं हक्काचं व्यासपीठ. आता खरं तर मातेराहा जो आहे हा आमचा हळवा कोपरा असतो. अगदी नुकतीच सासरी गेलेली मुलगी असो या अगदी आजी असो, पण माहेर हे कायमच तिच्यासाठी नेहमीच कायम एक महत्वाची तिलाची जागा राहिलेली आहे. आणि हे माहेर जेव्हा ज्या महिलांना, ज्या मुलींना हे माहेर नसतं, तर त्या मुलींची जी दुखती रग असते, त्या मुलींना जो सळणारा जो काटा असतो, तर त्या काट्यावरती उपाय शोधायचा एक छान प्रयत्न केलाय श्रेया यांनी. आपण श्रेया यांच्याशी बोलूया नक्की त्यांची ह्या अनाथ मुलींसाठी माहेर ही कन्सेप्ट काय. नमस्कार श्रेया. नमस्कार. श्रेया, ते नेमकी ही माहेर ही कन्सेप्ट काय आहे? बरोबर. माहेर वाशे हा एक कन्सेप्ट आपल्याला म्हणावी लागेल की जी जनरली आपल्या समाजात रुजू असलेली अशी सगळ्यांना माहिती असलेली अशी ही कन्सेप्ट खरं तर आहे. पण ही आमच्या अनाथ मुलींसाठी, आमच्या अनाथ ज्या 18 वर्षापर्यंत संस्थेत राहतात आणि त्याच्यानंतर त्या कुठेतरी लग्न होऊन गेलेल्या असतात आणि त्या माहेर वाशीण खरं तर झालेल्या असतात, पण त्यांना त्याचा अर्थही समजत नाही. त्या सासूर वाशीण म्हणूनच आयुष्यभर राहतात, असा हा खरं तर कन्सेप्ट आहे त्या अनाथ मुलींसाठी ज्या सासूर वाशिणी आहेत. आणि त्यांच्यासाठी माहेर ही कन्सेप्ट खरं तर आमच्या ऑर्फन मुलींसाठी खास करून असलेली आहे. तर्पण फाउंडेशन म्हणून गेले 6 वर्ष आम्ही अनाथ युवतींसाठी काम करतो. म्हणजे 18 वर्षापर्यंत अनाथ मुलं ही संस्थांमध्ये राहतात, अनाथ आश्रमात राहतात, बालिकागृहात राहतात. पण 18 वर्ष झाली की त्यांना बाहेर पडावं लागतं, कारण त्यांना सांगितलं जातं की 18 वर्षापर्यंत तुम्ही मूल असता, पण तुम्ही जेव्हा तुमचा ऍडमिशनची तारीख असते त्याच्यानंतर त्यांना सांगितलं जातं की 18 वर्ष पूर्ण होत आहेत, आता तुम्ही सज्ञान होता आहात, आता तुम्ही सज्ञान झालात, त्यामुळे तुम्ही बाहेर राहायचं आहे, आता तुमच्यासाठी संस्थेची दारं बंद होणार आहेत. आणि अशा परिस्थितीत जेव्हा त्यांना घर माहिती नाही, कुटुंब माहिती नाही, परिवार माहिती नाही आणि समाज माहिती नाही, पण अशा समाजात त्यांना 18 वर्षानंतर बाहेर पडावं लागतं आणि जबरदस्तीने समाजात जावं लागतं. आणि त्यांचं जे काही पुढचं जो काही भविष्य म्हणून आहे, वर्तमान म्हणून आहे, हा सगळा तसा म्हटलं तर अंधारात असा होता आधी. पण तर्पण फाउंडेशन 6 वर्षापासून कार्यरत आहे, ज्याच्यामध्ये आम्ही या सगळ्या ऑर्फन मुलांना एकत्र आणून त्यांच्यासाठी तर्पण फाउंडेशन म्हणून एक कन्सेप्ट डिझाईन केली, ज्यामध्ये बाहेर मुलं 18 वर्षानंतर पडली की या सगळ्या अनाथ मुलांसाठी राहण्याचं, त्यांच्या शिक्षणाचा विचार, त्यांच्या राहण्यापासून त्यांच्या पूर्ण म्हणजे त्यांचं जेवण खाणं, त्यांना मेस लावावी लागते, त्यांना शिक्षणाचा आधार जर द्यायचा असेल तर त्यांचं निवासाची सोय नीट करावी लागते त्यांच्या जवळच्या ठिकाणी, नाहीतर मग ते सगळ्यात पासून वंचित होतात. म्हणून हा कन्सेप्ट डिझाईन झाला आणि आता 64 डायरेक्टर्स आमच्या तर्पण फाउंडेशनचे पूर्ण महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहेत. आणि नवरा आणि बायको असे दोघांनी येऊन तर्पण फाउंडेशनचं डिरेक्टर व्हावं असा आग्रह श्रीकांतजी भारती यांचा होता, कारण श्रीकांतजींनी हा सगळा कन्सेप्ट डिझाईन करून तेच फाउंडर आणि तेच याचे खरं तर मॅनेजिंग ट्रस्टी आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. आणि त्यांनी हा विचार केला की माझ्या ऑर्फन मुलीला आई वडिलांची गरज आहे, त्यामुळे एक वडील होऊन चालणार नाही, एक आई होऊन चालणार नाही, तो दोघंही आई वडील असे पालक त्याला लागते. म्हणून या सगळ्याचा विचार करून 64 जणांची आमची आता तर्पण फाउंडेशन ही डायरेक्टर्सची टीम आहे. ती त्या त्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे आणि येणारी ऑर्फन जी वेगवेगळ्या जिल्ह्यातून बाहेर पडतात 18 वर्षानंतर, तर त्या सगळ्यांना एकत्रित करून त्यांचं रिहॅबिलिटेशन सोपं आणि सुकर कसं होईल यासाठी आम्ही सगळे प्रयत्नरत असतो. आणि आमच्या वेळोवेळी याच्यातूनच माहेरची संकल्पना दृढ झाली, कारण जेव्हा ही सगळी ऑर्फन मुलं भेटायला लागली
1% आरक्षणाचा विषय तेव्हा अस्तित्वात आला असं मी म्हणेन. कारण जेव्हा या सगळ्या मुलांचे, या अनाथांचे प्रश्न जेव्हा समोर यायला लागले तेव्हा ते इतके भीषण होते की त्यांना एक कुठला उपाय करून होणार नव्हता का त्याच्यासाठी सगळा हा पूर्ण ऑर्फन हा विषय समजून 1% आरक्षणाची घोषणा झाली होती, सरकारने केली होती. तत्कालीन तेव्हाचं जे बीजेपीचं सरकार होतं त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी आणि आताचेही मुख्यमंत्री साहेब त्यांनीच ह्या सगळ्या विषयाला खरं तर एक चांगली दिशा दिली आणि या विषयाला 1% आरक्षणापर्यंत आणलं. पण तरी हे सगळे मुलांचे संघर्ष काही थांबणारे नव्हते. त्यांचे वेगवेगळे संघर्ष हे हळूहळू समजायला लागले आणि 3 वर्षापूर्वी या सगळ्या विषयासाठी आम्ही एक गायत्री पाठक पटवर्धन अशी आपली एक ऑर्फनच आहे जी सनाथ नावाने तिने एक इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि ती सगळ्या माहेरवाशिणींना एकत्र करते आणि त्यांना एक 3-4 दिवसासाठी काही सगळ्या माहेरवाशिणी एकत्र येतात ज्या संस्था सोडून लग्न होऊन आपापल्या सासरी गेलेल्या आहेत, पण त्यांना माहेरी ती बोलवते आणि त्या सगळ्यांना एकत्र करण्यासाठी आम्ही गेल्या 3 वर्षापूर्वी वर्ध्यात गेलो होतो सेवाग्राममध्ये. तिथे तिने 250 मुलींना एकत्र केलं होतं, सगळ्या माहेरवाशिणी होत्या आणि शिकनजी प्रत्येक वर्षी त्या सगळ्या कार्यक्रमाला जायचे. पण यावेळेला 3 वर्षापूर्वी आम्ही दोघंही जाण्याचा योग आला आणि त्यातून हा विषय जेव्हा त्या सगळ्या मुलींशी आम्ही बोलते चाललो 3, 4, 5 तास आमचे चाललेलेच होते, बोलणं सुरूच होतं. पण मुलींचे प्रश्न, मुलींचे येणाऱ्या जे चॅलेंजेस होते ते सगळ्या त्या सांगत होत्या, व्यक्त होत होत्या. 30, 40, 45, 50 अशा सगळ्याच मुली बोलत्याच आल्या आणि एक हा विषय आला की मुलींना माहेरवाशीण म्हणून एकत्र आणण्याची गरज आहे. आणि जसं गायत्रीने 4 दिवसांसाठी त्यांची सोय केली प्रत्येक वर्षासाठी, पण यांच्यासाठी एक व्यवस्थित परमनंट प्लेस जिथे आमच्या मुली जशा इतर सगळ्या नॉर्मली मुली घरातल्या माहेरी जातात सासूरवाशिणी झाल्यावर, तशा आमच्या सगळ्या सासूरवाशिणी गेलेल्या अनाथ मुलींना माहेरवाशीण म्हणून त्यांना एकत्र आणलं पाहिजे 4 दिवसासाठी त्यांच्या आनंदासाठी. असं एक आनंद घन नावाची कन्सेप्ट ही डिझाईन झाली, श्रीकांतजींच्या डोक्यात आली आणि श्रीकांतजींनी त्यांना सगळ्यांना सांगितलं. कारण त्या मुली 2-4 मुली अशा बोलल्या, इतकं महत्वाचा तो विषय आहे ना खरं तर, म्हणजे कमी वेळात मी फरक किती सांगू शकते. पण आमच्या मुली म्हणाल्या की माझी मोठी जाऊ ही माहेरी जाते, माझी स्वतःची सासू माहेरी जाते, नंदा एका त्या माहेरपणाला येतात, पण मला हे समजतच नाही की मला जेव्हा असं वाटेल करायला तर मी कुठे जायचं, मी कुठे जायचे नाही, मी कधीच कुठे गेलेले नाहीये. वयाची आता लग्न होऊनही 20 वर्ष होत आली तरी मला माहेर हा प्रकार माहितीच नाही. हा फक्त इतरांसाठीच असतो, हाच तिला माहिती, कारण ती अनाथ असल्यामुळे तिला कोणीच नाही. आणि घरचे हेच विचारतात, अगं तुला माहेर वाटतंय जायला, कुठेतरी जावंसं वाटतंय, पण तू जाशील कुठे, कुठे जाणार आहेस तू माहेर म्हणून. तेव्हा हा विषय येतो आणि तेव्हा शेतांनी सगळ्या मुलींच्या समोर बोलले की आता तुमचा बाप आहे, आता त्या सगळ्यांना सांगला की मला माझं हक्काचं माहेर येतंय आणि तिथे मला आता जायचं आहे. आता चांगली कॉन्सेप्ट आहे. कुठे आहे हे नक्की माहेर? आता आपण प्लॅन करतोय ते मुंबई पुणे हायवेवर जो एक्सप्रेसवे आहे त्या एक्सप्रेसवेवर लोणावळ्याच्या जवळ तळेगाव आणि लोणावळ्याच्या मध्ये अशी एक जागा आहे की ज्या ठिकाणी काय सांगता येईल त्याला की एक आपल्याला जागा अशी लोकेट होते आहे जिथे तिकडचे सगळ्या नागरिकांना जेव्हा अपील केलं श्रीकांतनी, तेव्हा सांगितलं त्यांना, तेव्हा ते सगळेजण या कन्सेप्टसाठी पुढे आले आणि म्हणाले आमच्याकडून आम्ही हे कॉन्ट्रीब्यूट करणार. आणि सगळे एकत्र येऊन आता जमिनीचा विषय थोडासा तिथे सॉल्व्ह होतो आहे आणि ती ताब्यात जमीन मिळते आहे माहेरवाशीण सदनासाठी. आनंद घन असं त्या माहेरवाशीण सदनाचं नाव असेल आणि तिथे आमच्या सगळ्या माहेरवाशिणी ज्या तमाम महाराष्ट्रात असलेल्या आणि वेगवेगळ्या घरांमध्ये वेगवेगळ्या छोट्या छोट्या गावांमध्ये राहणाऱ्या आमच्या माहेरवाशिणी या तिथे आनंदाने 4 दिवस विरंगुळ्यासाठी 4 दिवस माहेरपणासाठी येतील. आणि आम्ही सगळे उत्सुक आहोत, आम्ही सगळ्या ज्या महिला डायरेक्टर्स आहोत त्या सगळ्याजणी त्यांच्या स्वागतासाठी तिथे असणार आहोत. त्यांच्यासाठी त्यांच्याशी इक्कगुस साधणं, माहेरपण म्हणून जे काही आनंद तो असतो तो सगळं आम्हाला त्यांना त्यानिमित्ताने द्यायचा आहे. आणि एक्झॅक्टली हे माहेरपण काय असतं त्याची कल्पना त्यांना करून देण्यासाठी हा सगळा आम्ही एक उपक्रमच खरं तर म्हणजे मुलांना घेऊन येऊ शकतात कसं? हो, त्या मुलांना घेऊन येते, कारण मुलांशिवाय आईचा विचार आपण करूच शकत नाही. त्यामुळे त्यांची सगळ्या गोष्टींची सोय तिथे केली जाईल, त्यांच्या मुलांसकट त्यांनी यावं. पण मुलींनी आम्ही जेव्हा त्यावेळेला त्यांच्याशी जेव्हा गप्पा मारल्या तेव्हा 3 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं की एकच आमची अट आहे,
बाबा आणि आई आम्हाला फक्त जर माहेरवाशीण म्हणून तुम्हाला बोलवायचं असेल तर जशी माझी नणंद ही एकटीच येते, ती तिच्या जावयाला घेऊन घरी येत नाही, कारण तिला माहेर पण एन्जॉय करायचं असतं. तर तसंच आम्हालाही आमचे नवरे तिथे यायला नको, त्यांनी सोडावं आणि आणावं जाऊ, पण आम्ही राहणार त्या आमच्या हक्काच्या माहेरही राहणार आणि आम्ही आणि आमची मुलंच कुठं तिथे असेल. त्यामुळे त्यांनी हे क्लिअर केलेलं आहे, हे सांगितलेलं आहे आणि त्याचाच विचार आम्ही ठरवलेला आहे की याच माहेरवाशिणीला तिथे राहण्यासाठी 4-5 दिवसासाठी मग सगळं तिथेच उपळा असेल, तिथे एंटरटेनमेंट असेल त्यांच्यासाठी, तिथे रिक्रिएशन म्हणून काय त्यांना खेळता येऊ शकतं, तिथे बागडता येऊ शकतं, असा काही स्पेस. त्यामुळे ती पोर्टियाची कल्पना श्रीकांतजींनी डोळ्यासमोर आणली आहे. आणि असे आर्किटेक्ट असलेले आपल्याला कल्याणी सरदेसाई म्हणून आहेत पुण्याच्या, त्यांना हा कन्सेप्ट सांगितल्यानंतर त्या म्हणाल्या की मला निःशुल्कपणे मी या सगळ्या विषयासाठी व्हॉलेंटरी काम करीन, आणि त्यांनी एक डिझाईन चांगलं आपल्याला स्ट्रक्चर करून दिलं. खूप चांगली कॉन्सेप्ट आहे. पण मला एक सांगा की आर्थिक बाजू कसं सांभाळेल? आर्थिक बाजू खरं तर कसं आहे ना, आपल्या देशामध्ये कसं आहे की कशाचीच कमी नाहीये. आपला खरं तर देश हा सुजलाम सुफलाम सगळ्या अर्थाने आहे, कारण इथे चॅरिटीज ज्या चालतात, ज्या एनजीओ चालतात, त्याच मुळात समाजाच्या भरोशावर. समाजातले इतके हितचिंतक आहेत, जे चांगलं विचार करणारे आहेत, की ते म्हणतात की आम्हाला वेळ देता येणार नाही, पण आम्ही आमचे पैसे देऊ शकतो, आम्ही डोनेशनच्या माध्यमातून तुम्हाला मदत करू शकतो. तर ते असेच पुढे जेव्हा त्यांना एखादा कन्सेप्ट आवडतो, विश्वासार्हता एखाद्या संस्थेबद्दल वाटते, इथे 100% माझ्या पैशाचं युटिलायझेशन चांगलं होईल असा विचार करणारा जो वर्ग आहे, जो चांगले डोनर्स असलेले इंडस्ट्रियलिस्ट असू शकतात, थोडी चांगले डोनर असू शकतात वेगवेगळ्या क्षेत्रातले, असे सगळे मान्यवर एकत्र येतील, तो विचार करतील, त्याच्या समोर आम्ही अपील करू आणि या विषयाला कसं स्थान चांगल्या पद्धतीचं आपल्या समाजात देता येईल याचा विचार करू. बऱ्याच झालंय माहेर की व्हायचंय ही कधी बघ किती येते? नाही, हे माहेरचा आता जमीन परवाच्या दिवशी जमिनीचा विषय पूर्ण झालेला आहे क्लिअर, आणि सिग्नेचर झालेले आहेत. आपला जो काही सुरुवातीचा जो काही त्याचा रजिस्ट्रेशनचा पार्ट असतो तो आता या नजीकच्याच काळात कम्प्लीट होईल, आणि त्याच्यानंतर भूमिपूजनाचा एक दिवस ठरेल, जेव्हा माननीय सीएम साहेब असतील त्यांना बोलवण्याचा, कारण सीएम साहेबांनीच या सगळ्या विषयाला आतापर्यंत स्थान दिलंय, आणि त्याचमुळे खरं तर अनाथांच्या विश्वात एक वेगळा आनंद आणि चैतन्य आणि उत्साह आम्हाला सगळ्यांना दिसून येतोय रोजच्या रोज भेटल्यानंतर थैल्याला. त्याने खरंच खूप छान कन्सेप्ट आहे ही. आणि मला तर असं वाटतं की मला जरी माहेर असेल तरी मला तिथे येऊन 4 दिवस व्हायला आवडेल. कोण म्हणतो देव नाही? देव हा नेहमी अशाच कार्यामध्ये आणि अशाच लोकांच्या मध्ये असतो. आपण पाहत राहा उमजवा.